आणि आज नागपूरमधल्या रेशीम बागेमध्ये डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांना मानवंदना देण्यात आली। त्यासाठी सत्ताधारी पक्षांना निमंत्रणही देण्यात आलं, पण अजित पवार यांनी मात्र याकडे पाठ फिरवली आणि त्यावरून आता विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। पाहूयात माझाचा रिपोर्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली। आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळांनाही त्यांनी वंदन केलं। हो, त्यांना रेशमाचे किडे होऊन गेले असतील। हो, त्यांना रेशमाचे किडे होऊन गेले असतील। संजय राऊत कुठलं काय नाही बोलत असं आम्हाला एकही शब्द सांगा। संजय राऊताला पूर्वीचा इतिहास कदाचित आठवत नसावा असं मला वाटतंय। रेशीम बागेला भेट दिलेल्या शिंदे गटाच्या आमदारांचं प्रवीण दरेकरांनी कौतुक केलंय। मुख्यमंत्री शिंदेंच्या रक्तात आरएसएसची विचारधारा असल्याचंही दरेकर म्हणतायत। मुख्यमंत्री तर त्याच विचारधारेतनं बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेनं आलेले आहेत। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा अशा प्रकारच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन या विचारधारेशी समरूप झालेले आहेत, किंबहुना मूळच त्यांचा रक्तामध्येच तशा प्रकारची विचारधारा आहे। शिंदे गटानं संघाच्या मुख्यालयाला भेट दिली असली तरी अजित पवार गटानं मात्र पाठ फिरवली। पूर्वनियोजित कार्यक्रमाचं कारण देऊन अजित पवार गटानं संघ मुख्यालयात जाणं टाळलं। यावर दरेकरांनी काहीशी नाराजी व्यक्त केली। आता अजित पवार साहेब का आले नाहीत हे माझ्यापेक्षा त्यांनाच विचारू शकता, त्यांच्या आमदारांना विचारू शकता। पण मला वाटतं त्या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन त्या ठिकाणी एक ऊर्जा स्रोत राजकारणात सामाजिक क्षेत्रात मिळत असतं, ते काय घ्यायला हरकत नव्हती। जी माहिती मग आहे त्यांचा काहीतरी एक पूर्वनियोजित कार्यक्रम होता, पण तरीही तुमच्या मनामध्ये असणारी जी काही संदिग्ध असेल ती त्यांना विचारावी। बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर असतो। राष्ट्रवादीलाही निमंत्रण होतं कालच्या बौद्धिक संघाचं। आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि त्या लोकशाहीवर आमचा पक्ष चालतो। लोकशाहीची आमच्या पक्षाची विचारधारा आहे। कोणाला संघ शाखेत जावं वाटलं त्यांना संघ शाखेत जावं, कोणाला दीक्षाभूमीवर जावं वाटलं दीक्षाभूमीवर जावं। एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप सोबत गेल्याचं सांगतात, तर राज्याच्या विकासासाठी भाजप सोबत गेल्याचा अजित पवार गटाचा दावा आहे। संघाच्या मुख्यालयात जाणं टाळून अजित पवार गटानं आपल्या विचारधारेत बदल झाला नाही हेच दर्शवण्याचा प्रयत्न केलाय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।